नमस्कार मुलांनो, आज आपण इयत्ता 6वीचा सामान्य विज्ञान विषयातील पाठ क्रमांक 15 चुंबकाची गंमत या पाठाचा स्वाध्याय पाहणार आहोत। मुलांनो, आपण ह्या पाठाचा अभ्यास मागच्या सेशन मध्ये केलेला आहे, माहिती आहे ना तुम्हाला। तर आज काय पाहणार आहोत आपण? तर आज आपण या पाठाचा स्वाध्याय पाहणार आहोत। मुलांनो, पहिला प्रश्न आहे कसे कराल? काय कसे कराल? त्यातला अ आहे पदार्थ चुंबकीय आहे की अचुंबकीय हे ठरवायचे आहे। मग कसं ठरवायचं? तर जो पदार्थ चुंबकीय आहे तो पदार्थ काय करायचा? तर तो पदार्थ आपल्याला जो पदार्थ चुंबकीय आहे की अचुंबकीय आहे हे ठरवायचं आहे। मग तो पदार्थ चुंबकाच्या जवळ न्यायचा। कुठे न्यायचा? तर चुंबकाच्या जवळ न्यायचा। तो जर चुंबकाला चिकटला तर तो पदार्थ चुंबकीय म्हणता येईल, आणि जर तो पदार्थ चुंबकाला चिकटला नाही तर तो अचुंबकीय ठरेल। कळलं? पदार्थ चुंबकीय आहेत की अचुंबकीय हे ठरवायचे कसे? तर पदार्थ चुंबकाच्या जवळ न्यायचा, आणि तो जर चुंबकाला चिकटला तर तो पदार्थ चुंबकीय म्हणता येईल, आणि जर तो पदार्थ चुंबकाला चिकटला नाही तर तो अचुंबकीय ठरेल। कळलं? आता दुसरं यातला आ आहे की चुंबकाला ठराविक चुंबकीय क्षेत्र असते हे समजावून द्यायचं आहे। मग कसं करायचं? काय? तो यातला दुसरा प्रश्न काय आहे? तर चुंबकाला ठराविक चुंबकीय क्षेत्र असते हे समजावून द्यायचे आहे। तर त्याचं उत्तर काय आहे मुलांनो? तर चुंबक सपाट पृष्ठभागावर ठेवून त्या सभोवताली लोहकीस टाकावा। काय करायचं? तर एका चुंबक सपाट पृष्ठभागावर ठेवायचं आणि त्याच्या बाजूला काय टाकायचं? तर लोहकीस टाकायचं। जितक्या भागात चुंबकाचे चुंबकीय क्षेत्र असेल त्या भागात लोहकीस आकर्षित झालेला दिसेल। जिथे लोहकीस चुंबकाला चिकटला नाही त्या भागात चुंबकीय क्षेत्र नाही असे म्हणता येईल। कळलं तुम्हाला? चुंबकाला ठराविक चुंबकीय क्षेत्र असते हे समजावून द्यायचं असेल तर त्याच्यासाठी काय करायचं? तर एक चुंबक सपाट पृष्ठभागावर ठेवून त्याच्या भोवती काय करायचं? तर लोहकीस पसरवायचा, आणि जितक्या भागात चुंबकाचे क्षेत्र असेल त्या भागात लोहकीस आकर्षित झालेला दिसेल। जिथे लोहकीस चुंबकाला चिकटला नाही त्या भागात चुंबकीय क्षेत्र नाही असे म्हणता येईल। समजलं? आता पुढचा प्रश्न आहे ई चुंबकीय उत्तर ध्रुव शोधायचा आहे। काय? तर चुंबकीय उत्तर ध्रुव शोधायचा आहे। मग काय करायचं आपल्याला? त्याला उत्तर काय आहे? तर चुंबक एका दोरीने आडवा टांगून ठेवायचा। काय करायचं? तर चुंबक एका दोरीने आडवा टांगून ठेवावा। आपल्याला जर आपल्या परिसरातील उत्तर दिशा माहित असेल तर टांगलेल्या चुंबकाचे जे टोक उत्तरेला स्थिर राहते ते उत्तर ध्रुव होईल। जर आपल्याला आपल्या परिसरातील उत्तर दिशा माहित नसेल तर होकायंत्राच्या सहाय्याने चुंबकाचा उत्तर ध्रुव शोधता येईल। होकायंत्राच्या उत्तर ध्रुवाजवळ चुंबकाचा उत्तर ध्रुव नेल्यास तो प्रतिकर्षण दाखवेल। काय होईल? तर प्रतिकर्षण दाखवेल, आणि जो ध्रुव प्रतिकर्षण दाखवतो तो उत्तर ध्रुव असा आपण सांगू शकतो। कळलं? कारण का? तर तुम्हाला माहितीच आहे चुंबकाच्या दोन सजातीय ध्रुवांमध्ये काय असतं? तर प्रतिकर्षण असतं, आणि विजातीय ध्रुवांमध्ये काय असतं? तर आकर्षण असतं। मग काय? तर जर होकायंत्राच्या सहाय्याने चुंबकाचा उत्तर ध्रुव शोधता येईल। होकायंत्राच्या उत्तर ध्रुवाजवळ जर चुंबकाचा उत्तर ध्रुव नेला तर काय होईल? त्या दोन ध्रुव हे काय होतील? सारखेच होतील ना, सजातीय ध्रुव होतील, आणि मग सजातीय ध्रुवामध्ये प्रतिकर्षण असतं हे आपल्याला माहितीच आहे। काय? तर सजातीय ध्रुवांमध्ये प्रतिकर्षण असतं, म्हणून जो ध्रुव प्रतिकर्षण दाखवतो तो उत्तर ध्रुव असे आपण सांगू शकतो। कळलं तुम्हाला? चुंबकीय उत्तर ध्रुव कसा शोधायचा? तर एक चुंबक एका दोरीने आडवा टांगून ठेवावा। आपल्याला जर आपल्या परिसरातील उत्तर दिशा माहित असेल तर टांगलेल्या चुंबकाचे जे टोक उत्तरेला स्थिर राहते ते उत्तर ध्रुव होईल। कळलं? चुंबक हे नेहमी दक्षिण आणि उत्तर दिशेमध्ये स्थिर राहते हे तुम्हाला माहितीच आहे। आणि जर आपल्याला आपल्या परिसरातील उत्तर दिशा माहित नसेल तर होकायंत्राच्या सहाय्याने चुंबकाचा उत्तर ध्रुव शोधता येईल। होकायंत्राच्या उत्तर ध्रुवाजवळ चुंबकाचा उत्तर ध्रुव नेल्यास तो प्रतिकर्षण दाखवेल। जो ध्रुव प्रतिकर्षण दाखवतो तो उत्तर ध्रुव असा आपण सांगू शकतो। समजलं? आता पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 2 कोणता चुंबक वापराल? आता याच्यामध्ये अ आहे कचऱ्यामधून लोखंडी पदार्थ वेगळा करायचा आहे। काय? तर कचऱ्यामधून आपल्याला लोखंडी पदार्थ वेगळा करायचा आहे। मग कुठला आपण चुंबक वापरणार? तर विद्युत चुंबक। कुठला? तर विद्युत चुंबक।
याच्यामध्ये आ आहे, तुम्ही जंगलात वाट चुकला आहात. तर तुम्ही कुठलं चुंबक वापराल? तर होकायंत्रामध्ये आपण होकायंत्रामध्ये चुंबक असतं, मग ते आपण वापरू शकतो. होकायंत्र कशासाठी वापरतात? तर दिशा दाखवण्यासाठी वापरतात. त्याच्यात चुंबक सूची असते, आपण शिकलेलो आहोत. मग या चुंबक सूचीचा वापर करून आपण म्हणजे होकायंत्राच्या सहाय्याने आपण वाट चुकणार नाही. आपण होकायंत्राचा उपयोग समुद्रामध्ये सुद्धा, जहाजामध्ये सुद्धा केला जातो. कशासाठी? तर दिशा दाखवण्यासाठी. समजलं? आता ई, खिडकीची झडप वाऱ्यामुळे सतत उघड बंद होते. मग याच्यासाठी कुठला चुंबक वापरतात? तर कायम चुंबक. तर कायम चुंबक. कळलं? कोणता चुंबक वापराल? कचऱ्यामधून लोखंडी पदार्थ वेगळा करायचा आहे तर विद्युत चुंबक. तुम्ही जंगलात वाट चुकला आहात तर होकायंत्र. कळलं? आणि तिसरं, खिडकीची झडप वाऱ्यामुळे सतत उघड बंद होते तर कायमचे चुंबक. आता मुलांनो, पुढचा प्रश्न आहे, रिकाम्या जागी योग्य शब्द भरा. याच्यामध्ये काय आहे? पट्टी चुंबक मधोमध दोरा बांधून स्टँडच्या हुकला टांगल्यास त्याचा उत्तर ध्रुव पृथ्वीच्या डॅश ध्रुवाच्या दिशेला स्थिरावतो. आपण मागच्या भागामध्ये पृथ्वीचे चुंबकत्व आपण पाहिलं. मग त्याच्यामध्ये काय होतं? तर उत्तर ध्रुव म्हणजे टांगलेल्या चुंबकाचा उत्तर ध्रुव पृथ्वीच्या डॅश ध्रुवाच्या दिशेला स्थिरावतो. मग पर्याय काय दिलेले आहेत? तर दक्षिण, उत्तर, पूर्व आणि पश्चिम. मग ह्याचं उत्तर काय येणार? तर उत्तर येणार. तर पट्टी चुंबक मधोमध दोरा बांधून स्टँडच्या हुकला टांगल्यास त्याचा उत्तर ध्रुव पृथ्वीच्या उत्तर ध्रुवाच्या दिशेला स्थिरावतो. कळलं? हे आपण मागच्या सेशनमध्ये शिकलेलो आहोत. आता आ आहे, एक पट्टी चुंबकाचे त्याच्या अक्षाला लंब रेषेत 2 ठिकाणी कापून सारख्या लांबीचे तुकडे केल्यास डॅश पट्टी चुंबक तयार होतात. तर एकूण डॅश ध्रुव तयार होतात. तर किती? पर्याय काय दिलेले आहेत? 6, 3 आणि 2. कळलं? काय आहे तर याचं उत्तर? तर एका पट्टी चुंबकाचे त्याच्या अक्षाला लंब रेषेत 2 ठिकाणी जर कापून सारख्या लांबीचे तुकडे केल्यास किती पट्टी चुंबक तयार होतील? तर 3 पट्टी चुंबक तयार होतील. आणि मग 3 पट्टी चुंबकाचे ध्रुव किती होतील? तर 6. प्रत्येकाचे 2-2 होतात ना, दक्षिण ध्रुव आणि उत्तर ध्रुव. मग 3 पट्टी चुंबक तयार होतात तर एकूण 6 ध्रुव तयार होतात. कळलं? आता ई, चुंबकाच्या डॅश ध्रुवामध्ये प्रतिकर्षण असते तर त्याच्या डॅश ध्रुवामध्ये आकर्षण असते. आता ब्रॅकेटमध्ये पर्याय कुठले दिलेत मुलांनो तुम्हाला? तर विजातीय आणि सजातीय. पण तुम्हाला माहिती आहे कुठल्या ध्रुवांमध्ये, सजातीय ध्रुवांमध्ये काय असतं चुंबकांच्या? तर सजातीय ध्रुवांमध्ये प्रतिकर्षण असतं आणि विजातीय ध्रुवांमध्ये काय असतं? तर आकर्षण असतात. सजातीय ध्रुव म्हणजे काय? तर सारखेच ध्रुव. समजा एका चुंबकाचा दक्षिण ध्रुव आणि दुसऱ्या चुंबकाचा दक्षिण ध्रुव, याच्यामध्ये हे सजातीय झाले. मग ह्यांच्यामध्ये काय आहे? आकर्षण नसणार आहे. काय असणार आहे? प्रतिकर्षण असणार आहे. म्हणून चुंबकाच्या सजातीय ध्रुवामध्ये प्रतिकर्षण असते. तर विजातीय म्हणजे वेगळे ध्रुव, म्हणजे एका चुंबकाचा दक्षिण ध्रुव आणि दुसऱ्या चुंबकाचा उत्तर ध्रुव, यांच्यामध्ये काय असतं? तर विजातीय ध्रुव आहेत, म्हणजे वेगवेगळे ध्रुव आहेत. आणि मग त्यांच्यामध्ये काय असतं मुलांनो? तर आकर्षण असतं. समजलं? चुंबकाच्या सजातीय ध्रुवांमध्ये प्रतिकर्षण असते तर त्यांच्या विजातीय ध्रुवांमध्ये आकर्षण असते. कळलं? आता पुढचा प्रश्न आहे ई, चुंबकाच्या सानिध्यात चुंबकीय पदार्थ नेल्यास त्याला डॅश प्राप्त होते. तर चुंबकाच्या सानिध्यात चुंबकीय पदार्थ नेल्यास त्याला डॅश प्राप्त होते. ब्रॅकेटमध्ये पर्याय दिलेले आहेत तुम्हाला, कायम चुंबकत्व आणि प्रवर्तित चुंबकत्व. तर प्रवर्तित चुंबकत्व आपण पाहिलं ना, चुंबकाचे गुणधर्म. तर चुंबकाच्या सानिध्यात चुंबकीय पदार्थ नेल्यास त्याला काय प्राप्त होते? तर प्रवर्तित चुंबकत्व प्राप्त होते. आता पुढचा आहे उ, एक चुंबक एका धातूच्या तुकड्याला आकर्षून घेतो तर तो तुकडा डॅश असला पाहिजे. एक चुंबक एका धातूच्या तुकड्याला आकर्षून घेतो तर तो तुकडा डॅश असला पाहिजे. काय असला पाहिजे? पर्याय दिलेत तुम्हाला, लोखंडा व्यतिरिक्त इतर कोणताही धातू, चुंबक किंवा लोखंडी तुकडा. आणि तिसरा पर्याय आहे अचुंबकीय पदार्थ. मग एक चुंबक एका धातूच्या तुकड्याला आकर्षून घेतो तर तो तुकडा काय असेल? तर चुंबक तरी असेल किंवा काय असेल? लोखंडी तुकडा असेल. कळलं? चुंबकाला कोण आकर्षण घेतं? एक तर चुंबक, नाहीतर मग लोखंडाचा तुकडा किंवा निकेल किंवा कोबाल्ट यापासून जो बनवलेला तुकडा असेल तर तो आकर्षण घेतो. कळलं?
आता पुढचा प्रश्न आहे, चुंबक डॅश दिशेत स्थिर राहतो. कुठल्या दिशेत? पूर्व पश्चिम दिशेत की दक्षिण उत्तर दिशेत? तर चुंबक कुठल्या दिशेत आपण शिकलेलो आहोत, चुंबक नेहमी उत्तर आणि दक्षिण दिशेतच स्थिर राहतो. समजल्या या गाळलेल्या जागा? आता मुलांनो पुढचा प्रश्न आहे, प्रश्नांची उत्तरे लिहा. आता विद्युत चुंबक कसं तयार करतात? प्रश्न अ आहे ह्याच्यामधला, त्याचं तो काय आहे तर विद्युत चुंबक कसं तयार करतात ते आपण आता पाहूया. त्याचं उत्तर कळलं. लोखंडी पदार्थाला तांब्याची तार गुंडाळून त्यातून विजेचा प्रवाह सोडला जातो. काय तर लोखंडी पदार्थाला तांब्याची तार गुंडाळून त्यातून विजेचा प्रवाह सोडला जातो. ज्यावेळी विजेचा प्रवाह त्यातून जातो त्यावेळी त्यात तात्पुरते चुंबकत्व तयार होते. हा विद्युत प्रवाह बंद केला की चुंबकत्व नाहीसे होते. कळलं? अशा रीतीने थोड्या कालावधीसाठी चुंबकत्व वापरायचे असले की विद्युत चुंबक तयार करतात. मग कसा विद्युत चुंबक कसं तयार करतात कळलं तुम्हाला? लोखंडी पदार्थाला तांब्याची तार गुंडाळून त्यातून विजेचा प्रवाह सोडला जातो. ज्यावेळी विजेचा प्रवाह त्यातून जातो त्यावेळी त्यात तात्पुरते चुंबकत्व तयार होते. हा विद्युत प्रवाह बंद केला की चुंबकत्व नाहीसे होते. अशा रीतीने थोड्या कालावधीसाठी चुंबकत्व वापरायचे असले की विद्युत चुंबक तयार करतात. कळलं मुलांनो? तर पुढचा प्रश्न आहे, चुंबकाचे गुणधर्म लिहा. चुंबकीय गुणधर्म लिहा. तर पहिला गुणधर्म कुठला? आपण पाहिले गुणधर्म जेव्हा आपण हा पाठ शिकलो तेव्हा आपण गुणधर्म शिकलो. पहिला गुणधर्म कुठला आहे तर चुंबक नेहमी उत्तर दक्षिण दिशेतच स्थिर राहतं. काय तर चुंबक नेहमी उत्तर दक्षिण दिशेत स्थिर होतो. दुसरा कुठला आहे तर चुंबकीय बल चुंबकाच्या उत्तर व दक्षिण या दोन्ही ध्रुवाकडे एकवटलेले असते. कुठला तर चुंबकीय बल चुंबकाच्या उत्तर व दक्षिण या दोन्ही ध्रुवांकडे एकवटलेले असते. तिसरा कुठला तर चुंबकाचे ध्रुव एकमेकांपासून वेगळे करता येत नाहीत. जर एकाच चुंबकाचे दोन भाग केले तर त्यापासून दोन स्वतंत्र चुंबक तयार होतात. पहिला कुठला बघितला आपण तर चुंबक नेहमी उत्तर दक्षिण दिशेतच स्थिर राहतो. दुसरा कुठला बघितला तर चुंबकीय बल चुंबकाच्या उत्तर व दक्षिण या दोन्ही ध्रुवांकडे एकवटलेले असते. तिसरा कुठला बघितला तर चुंबकाचे ध्रुव एकमेकांपासून वेगळे करता येत नाही. आपण पाहिलं की नाही चुंबक प्रयोग पाहिला येईल आपण. चुंबक आपण जर कात्रीने कापले तरी पण काय होतं तर त्या चुंबकाचे दोन भाग केले तरी पण त्यापासून दोन स्वतंत्र चुंबक तयार होतात. कळलं? पुढचा गुणधर्म आपण 3 गुणधर्म पाहिले. आता आपण पुढचा गुणधर्म कुठला आहे तर चुंबकाच्या सानिध्यात दुसरा चुंबकीय पदार्थ नेल्यास त्यात प्रवर्तित चुंबकत्व तयार होते. पाचवा कुठला आहे गुणधर्म तर चुंबकाच्या सजातीय ध्रुवांमध्ये प्रतिकर्षण असते व विजातीय ध्रुवांमध्ये आकर्षण असतं. आपण मगाशी पण पाहिलेलं की नाही तर काय तर चुंबकाचे जे सारखे ध्रुव असतात त्याच्यामध्ये काय असतं प्रतिकर्षण असतं आणि जे वेगवेगळे ध्रुव असतात वेगवेगळे ध्रुव म्हणजे एका चुंबकाचा दक्षिण ध्रुव आणि दुसऱ्या चुंबकाचा उत्तर ध्रुव याच्यामध्ये काय असणार आकर्षण असणार. परंतु चुंबकाच्या सजातीय ध्रुवांमध्ये म्हणजे एका चुंबकाचे उत्तर ध्रुव आणि दुसऱ्या चुंबकाचा उत्तर ध्रुव याच्यामध्ये काय असतं तर प्रतिकर्षण असतं. म्हणजे चुंबकाच्या सजातीय ध्रुवांमध्ये प्रतिकर्षण व विजातीय ध्रुवांमध्ये आकर्षण असते. तर 6वा कुठला आहे तर चुंबकीय वस्तूंमध्ये चुंबकत्व निर्माण होते पण ते तात्पुरतं असतं. हे पण आपण प्रयोगाद्वारे पाहिलेलं आहे जेव्हा आपण पाठ शिकलो तेव्हा. काय तर चुंबकीय वस्तूंमध्ये चुंबकत्व निर्माण होते पण ते तात्पुरतं असते. मग कळले तुम्हाला चुंबकाचे गुणधर्म किती आहेत? 6 गुणधर्म आपण पाहिले. आता मुलांनो पुढचा प्रश्न आहे चुंबकाचे व्यावहारिक उपयोग कोणते? तर चुंबकाचे उपयोग कोणते हे पण आपण शिकलोय. तर आपलं पिन होल्डर असतं माहिती आहे आपण टाचण्या ठेवतो ते पिन होल्डर त्याच्यामध्ये पण चुंबक असतं. आपल्या फ्रीजच्या दारावरचे आपल्या फ्रीजमध्ये सुद्धा चुंबक असतं. आपल्या दारावरची जी घंटा असते त्याच्यामध्ये विद्युत चुंबक असते. पुन्हा फ्रीजला सुशोभनासाठी लावलेली चुंबके आणि अशा दैनंदिन जीवनात वापरण्याचे आपण अनेक प्रकार म्हणजे अनेक ठिकाणी आपण चुंबकाचा वापर करतो मुलांनो. क्रेनमध्ये चुंबकाचा वापर करतो. वस्तूंचे हलवाहलव करण्यासाठी क्रेनमध्ये आपण चुंबकाचा वापर करतो. याशिवाय वैद्यकीय उपचारात MRI सारख्या तंत्रज्ञानात चुंबकीय शक्तीचा वापर होतो.
ATM कार्ड्स, क्रेडिट कार्ड्स यावर चुंबकीय पट्टिका असते. कळलं कशावर? तर ATM कार्ड्स, क्रेडिट कार्ड्स त्याच्यावर चुंबकीय पट्टिका असते. संगणकाच्या हार्ड डिस्क, ऑडिओ, व्हिडिओ आणि CD अशा साहित्यात देखील चुंबकीय पदार्थांचा वापर केलेला असतो. मग कुठे कुठे चुंबकाचे व्यावहारिक उपयोग कळले तुम्हाला? जसे की पिन होल्डर, दारावरची घंटा, फ्रीजचे दरवाजे, फ्रीजला सुशोभनासाठी लावलेली चुंबके अशा दैनंदिन जीवनात वापरण्याचे आपण चुंबक वापरतो. क्रेनमध्ये चुंबक वापरतो. याशिवाय वैद्यकीय उपचारामध्ये MRI सारख्या तंत्रज्ञानात चुंबकीय शक्तीचा वापर होतो. जसे ATM कार्ड्स, क्रेडिट कार्ड्स यावर चुंबकीय पट्टिका असतात. संगणकाच्या हार्ड डिस्क, ऑडिओ, व्हिडिओ CD अशा साहित्यात देखील चुंबकीय पदार्थांचा वापर केला जातो. मग आपण आता चुंबकाचे व्यावहारिक उपयोग कोणते ते पाहिले. तर मुलांना आज आपण काय पाहिलं? तर आज आपण या पाठाचा काय पाहिला? स्वाध्याय पाहिला. धन्यवाद.